नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सोबतच फ्री ग्रुप काउन्सिलिंगसाठी आतापर्यंत जॉइन नसेल केलं तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते जॉइन करू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहेत, तर जी शैक्षणिक फ्रा जी आहे म्हणजे फीस रेग्युलेटिंग अथॉरिटी जी असते, त्यांनी काय सूचना दिलेली आहे. त्यांनी 2 जी-आर पास केलेले आहेत. तर ते 2 जी-आर कोणते ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहेत. ठीक आहे. तर शैक्षणिक वर्ष 2025-2026 मध्ये प्रवेश होणाऱ्या विद्यार्थी पालक संबंधित संस्था यांना सूचना. ठीक आहे. यांना सूचना देण्यात आलेली आहे. आता इथं कलम सुद्धा देण्यात आलेली आहे, की कोणत्या कलम मार्फत हे आपलं जे जी-आर आहे ते पास करण्यात आलेलं आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे, तर महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय उच्च व तांत्रिक शिक्षण, वैद्यक कृषी या विभागात प्रतिकरणाच्या अधिपत्याखाली तसेच प्राधिकरणाच्या कक्षेत येणाऱ्या विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांना या सूचनेद्वारे असे निर्देशास आणून देण्यात येते, की शैक्षणिक वर्ष 2025-2026 या वर्षात प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किती शुल्क द्यावे याबाबत महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम 2015 मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे. म्हणजे जी कलम 14/5 नुसार कोणतीही संस्था एखाद्या विद्यार्थ्याकडून एका शैक्षणिक वर्षात एका वर्षाच्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क वसूल करणार नाही. म्हणजे समजा आता आपण बघा BAMS मध्ये ॲडमिशन घेत आहात, तर खूप सारे जे खाजगी आहे म्हणजे जे प्रायव्हेट कॉलेजेस आहे, ते काय करत होते, की 1.5 वर्षाची फीस BAMS असो, BHMS असो, BDS असो, BOMS असो किंवा MBBS असो, हे काय करत होते, ते विद्यार्थ्याकडून शैक्षणिक पहिल्या वर्षाला जेव्हा ॲडमिशन घ्यायचं असेल, तेव्हा दीड वर्षाची फीस घेत होते. पण आता ही सूचना देण्यात आलेली आहे, हा जी-आर पास करण्यात आलेला आहे कॉलेजला, की एका वर्षापेक्षा जास्त शुल्क तुम्ही घेऊ शकत नाही विद्यार्थ्याकडून, असे डायरेक्टली तिथं सांगण्यात आलेलं आहे. तर नक्कीच कोणी तुम्हाला म्हणत असेल, की 1.5 वर्षाची फीस द्या, तर हा जी-आर तुम्ही त्यांना दाखवू शकता. ठीक आहे. तर हा जी-आर मी ऑलरेडी टाकण्यात आलेला आहे. कुठं टाकण्यात आलेला आहे? तर मी हा पेड काउन्सिलिंग ग्रुपवरती पण टाकलेला आहे आणि सोबतच फ्री ग्रुपमध्ये सुद्धा टाकण्यात हा जी-आर आलेला आहे. ठीक आहे. तर याची प्रत तुम्ही काढून घ्या. जर का कोणी कॉलेज आकारत असेल तुम्हाला, कॉलेज अलॉट झाला, तर कॉलेज अलॉट झाल्यानंतर कोणी प्रायव्हेट कॉलेजेस तुम्हाला 1 वर्षापेक्षा जास्त फीस वसूल करत असेल ट्युशन फीस, तर तुम्ही तिथं हा जी-आर त्यांना दाखवू शकता. ठीक आहे. तर हा जी-आर नक्कीच तुमच्याकडे असला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ही आहे आय-क्यू कोटाबद्दल. आता आय-क्यू कोटा काय असतो हे तुम्हाला सविस्तर माहीत असेल, की आय-क्यू कोटा म्हणजे पेमेंट सीट इन्स्टिट्यूशनल कोटा, म्हणजे पेमेंट सीटवरती जे सीट तुम्ही घेत असतात, त्याला आपण काय म्हणतो, तर आय-क्यू कोटा असे त्याला म्हणत असतो आपण. ठीक आहे. तर काही कॉलेजेस काय होते, की पहिल्या राउंडमध्ये नंबर लागल्यानंतर काही कॉलेजेस 3 पट फीस होती, तर ते 5 पट किंवा 6 पट फीस मागत होते. पण तसं आता राहिलेलं नाही. पहिलेच यांनी कॅप 1 राउंडच्या अगोदरच फ्रानी म्हणजेच फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटीनं एक असा पण जी-आर पास केलेला आहे, की जे मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घेणार आहे, त्यांना काय केलेलं आहे, तर मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप जास्त मोठा दिलासा यांनी दिलेला आहे. तर तो दिलासा काय, की क्लिअरली इथं मेन्शन केलेलं आहे, की जे इन्स्टिट्यूशन म्हणजेच मॅनेजमेंट कोट्याहून ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांना फक्त अप्पर लिमिट म्हणजे जास्तीत जास्त 3 पट फीस द्यावी लागेल. ठीक आहे. BDSसाठी पण 3 पट फीस द्यावी लागेल, MBBSसाठी पण आणि BAMSसाठी पण 3 पट फीस तुम्हाला इथं द्यावी लागेल. BHMSसाठी पण 3 पटच आहे आणि BPT म्हणजेच बॅचलर ऑफ थेरपी, फिजिओथेरपी आणि बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी याच्यासाठी पण 3 पट फीस आहे. जर का तुम्ही NRI सीटमधून ॲडमिशन घेत असाल, तर तुम्हाला 5 पट फी द्यावी लागेल. त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त देऊ शकत नाही. ठीक आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा माझ्याकडे पण डाऊट होता, की कॉलेजवाले काय करत होते, की कॉलेजवाले त्यांना 5 पट फीस मागत होते. जर का त्यांचं अलॉटमेंट इन्स्टिट्यूशन कोटामधून सुद्धा झालेलं असेल तरी सुद्धा, आणि वेगळं त्यांच्याकडून हे पण आकारण्यात येत होतं, की आम्हाला डोनेशन सुद्धा द्या. पण आता तसं काही राहिलेलं नाही. जर का तुम्ही मॅनेजमेंटमधून विचार करत असाल, तर तुम्ही हा नक्कीच फीस रेग्युलेटिंग ऑथॉरिटीचा हा जी-आर जे 31/7/2025 साली आलेला आहे, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून ठेवावा, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्हाला पुढे जाऊन अडचण येणार नाही. कॉलेजचं काही पण डिमांड असेल, तर तुम्ही डायरेक्टली त्यांना हा जी-आर दाखवू शकता अथवा डायरेक्टली या मोबाईल नंबरवरती फ्राला कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुम्हाला इन्फॉर्मेशन नक्कीच आवडली असेल तर नक्कीच गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा. थँक